श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, ऋषीपंचमीची पूजा कशी करावी हे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ऋषीपंचमी विषयी पडणारे काही प्रश्न की सर्वप्रथम सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की ऋषीपंचमीची पूजा ही कोणी करावी, ऋषीपंचमीची पूजा कशी करावी आणि त्यासाठी साहित्य काय लागतं, पूजा मांडणी कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण आता ऋषीपंचमी विषयी बऱ्याच जणांना काही संशय असतात की खरंच ऋषीपंचमीचा उपवास कोणी करायचा असतो, त्याची पूजा मांडणी काय करायची असते आणि ऋषीपंचमीचा उपवास थोडा कठीण असल्यामुळे त्याला काय काय पथ्ये पाळावी लागतात, तसेच नियम देखील काय पाळावे लागतात, याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वप्रथम बघणार आहोत आपण की ऋषीपंचमीचा उपवास का करतात आणि हे आपण प्रथम जाणून घेऊयात. तर वृत्रासुर नावाच्या राक्षसाला इंद्रदेवांनी जेव्हा त्याचा वध केला होता त्यावेळेस इंद्रदेवांना ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. कारण वृत्रासुर हा राक्षस जरी असला तरी तो ब्राह्मण होता आणि त्यामुळे ब्रह्महत्येचं पातक हे इंद्राला लागलं. आणि मग आपले ब्रह्महत्येचं पातक दूर करण्यासाठी इंद्र ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांनी इंद्राला ब्रह्महत्येच्या पातकापासून दूर करण्यासाठी त्यांना लागलेली जी ब्रह्महत्या होती ती 4 भागामध्ये विभागली आणि त्यातला एक भाग हा स्त्रीच्या रजामध्ये त्यांनी विभाजित केला. म्हणजेच मासिक धर्माच्या वेळेस स्त्रीच्या रजामधून जी रजोनिवृत्ती होत असते ते एक ब्रह्महत्येचाच भाग असतो आणि त्यामुळेच ब्रह्महत्येचा तो भाग असल्यामुळे ते 4 ते 5 दिवस मासिक धर्माच्या स्त्रियांनी घरामध्ये वावरायचं नसतं, अन्नाला स्पर्श करायचा नसतो, जे जे धर्माविषयी कार्य असतात ते करायचे नसतात, पूजाविधी करायची नसते. पण आताच्या काळामध्ये काय होतं की एवढे सगळे नियम वगैरे आपण पाळू शकत नाही. सध्याचा हा काळ फार धकाधकीचा आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती होती. त्यामुळे जर एखाद्या स्त्रीला रोजधर्म आला किंवा मासिक धर्म आला तर तिच्या जागी घरामध्ये स्वयंपाक वगैरे करण्यासाठी इतर स्त्रिया असायच्या. पण आताच्या काळामध्ये लहानसं कुटुंब आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये मासिक पाळीमध्ये असताना देखील तिला घरातली जी कामं असतात, जी दैनंदिनी कामं असतात ते करावीच लागत असतात. तर आता आपण जाणून घेऊया की ऋषीपंचमीचा उपवास का धरला जातो. तर बघा, तिच्याकडून रजस्वाला अवस्थेमध्ये काही देवधर्माच्या बाबतीत जर काही चुका झाल्या असतील, स्पर्शादी वगैरे गोष्टी झाल्या असतील तर या सगळ्यांमुळे जे दोष लागत असतात त्या दोषाचं निवारणार्थ ऋषीपंचमीचं व्रत हे केलं जातं. ऋषीपंचमीचं व्रत हे करताना आपल्याला जो व्रत करणारा असतो, जो व्रतस्थ असतो, त्यांनी अगदी ऋषीसारखं आचरण करावं लागतं. ऋषीपंचमीचं व्रत विशेषतः स्त्रिया पाळतात, परंतु पुरुष देखील हे व्रत पाळू शकतात, म्हणजे करू शकतात. या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम, जमाग्नी आणि विश्वामित्र या 7 ऋषींची पूजा केली जाते आणि हे 7 ऋषी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात. असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते. ऋषींसारखा महान पुत्र आपल्याला व्हावा व रजस्वाला म्हणजे मासिक पाळी अवस्थेत होणाऱ्या चुकांमुळे झालेले दोष नाहीसे व्हावेत म्हणून महिला हे व्रत करतात. सप्तर्षी व श्री गणेशांचे पूजन ऋषी पंचमीच्या दिवशी करण्याची पद्धत आहे आणि या दिवशी स्त्री पुरुषांनी उपवास करावा. तसेच बैलाच्या कष्टातून निर्माण झालेले धान्य खाऊ नये. तर आता आपण बघूया की ऋषीपंचमीचे व्रत हे कोणी करायचं असतं आणि ऋषीपंचमीच्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे ऋषीपंचमी जी कथा आहे तर त्या कथेमध्ये सांगितलं आहे की जे ब्राह्मण आणि ब्राह्मणी ज्यांना बैल आणि कुत्रीचा जन्म मिळाला होता तर त्यांना त्या पशु योनीतून मुक्त करण्यासाठी त्याच्या मुलाने ऋषीपंचमीचं व्रत केलं होतं. तर त्यामुळे ऋषीपंचमीचं व्रत हे स्त्रिया व पुरुष कोणीही करू शकतं आणि विशेष करून ज्या महिलांना रजस्वाला धर्म येतो किंवा ज्या स्त्रियांना मासिक पाळी येते त्या प्रत्येक स्त्रीने ऋषीपंचमीचं व्रत हे आवर्जून करायला हवं. कारण पाळी आल्यामुळे, मासिक धर्म आल्यामुळे जे काही दोष स्त्रियांना नकळतपणे लागत असतात आणि त्या दोषापासून आपल्याला पुढे जो त्रास होणार असतो किंवा त्रास आलेला असतो
त्या सगळ्यातून मुक्तता मिळवण्यासाठी ऋषीपंचमीचे व्रत हे करायचं असतं। आता ऋषीपंचमीच्या व्रताचा मुहूर्त काय आहे ते देखील पाहूया। तर बघा, पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी ऋषीपंचमी व्रत पाळण्यात येणार आहे। पण हे दुपारी आपल्याला व्रत 12च्या आतच करायचं असतं, त्यामुळे मुहूर्त पाहण्यापेक्षा आपल्याला पूजा ही लवकरात लवकर करणे आवश्यक असते आणि हा उपवास तुम्ही संध्याकाळी देखील सोडू शकता। ऋषीपंचमीचं व्रत कसे करावे? बघा, ऋषीपंचमीचं व्रत अतिशय महत्त्वाचं व्रत आहे, पण आता हा काळ जो आहे तो बदललेला आहे। सगळ्या गोष्टी आपल्याकडे जर शक्य होत नसेल तर मग ऋषीपंचमीचं व्रत करायचं नाही का? तर नाही, आपल्याला महत्त्व ऋषीपंचमीच्या पूजेला द्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे नियमाने हे व्रत करायचं आहे। बघा, नदीवर जाता नाही आलं तर तुम्ही घरी आंघोळ करू शकता, पण या नियमाप्रमाणे तुम्ही जर पूजा केली तर त्याचं फळ तुम्हाला 100% मिळेल, कारण हे व्रत माझी आई करत होती आणि तिला याचं फळ मिळालेलं आहे। बघा, सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला लवकर उठून आघाड्याच्या काडीने आपल्याला दात घासायचे आहेत। या दिवशी ब्रशने दात घासायचे नाहीत। तसेच आंघोळीला साबण किंवा कुठल्याही प्रकारचे तेल न वापरता या दिवशी अंगाला तीळ आणि आवळा याचं चूर्ण करायचं, म्हणजे पावडर करतात, आणि याचं उटणं करून हे अंगाला लावायचं असतं। जमलं तर पांढरे वस्त्रच परिधान करा, जर नसेल तर कोणतेही वस्त्र परिधान करा, मात्र या दिवशी काळे वस्त्र हे परिधान करू नका आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा। शक्यतो नवीनच वस्त्र या दिवशी परिधान केलं जातं। तसेच या दिवशी नदीवर आंघोळीला महत्त्व आहे, पण जर नदीवरती तलावात वगैरे आंघोळीला जाता नाही आलं तर आपल्या घरच्या पाण्यामध्ये गंगाजलाचा वापर करून आंघोळ करा। आणि त्यानंतर ते 7 सप्तऋषींच्या सुपाऱ्या ठेवतात। 8 नंबरची सुपारी श्री गणेशांची असते आणि 9 नंबरची सुपारी ही आरुधतींची असते। असं म्हणजेच 9 सुपाऱ्यांची पूजा करतात। पूजेत पंचामृत, फुले, चंदन, धूप, दीप आणि विविध प्रकारची फळे, फुले अर्पण केली जातात। पूजेदरम्यान ऋषीमुनींच्या आरती आणि मंत्रांचे पठण केलं जातं आणि व्रतकथा ऐकलीही जाते। यानंतर काही व्यक्ती जलमुक्त किंवा फळविरहित उपवास करतात आणि दिवसभर देवांसह 7 ऋषींचं या दिवशी ध्यान केलं जातं। बघा, आता आपण पूजा मांडणी कशी करायची ती देखील थोडक्यात घेऊयात किंवा पाहूयात। पूजा मांडणी कशी केली जाते तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर सर्वप्रथम पाट किंवा चौरंग घ्यायचा, पूजेची जागा प्रथम स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची। पाट ठेवायचा त्यावरती आणि नंतर आपल्याला 9 सुपाऱ्या ठेवायच्या। आता पाटावरती प्रथम पांढरे कापड अंथरून घ्यायचं, नंतर आपल्याला मधोमध तांदळाच्या छोट्या छोट्या राशी करून त्यावरती 7 राशी आपल्याला छोट्या छोट्या राशी करायच्या। मधोमध त्यावरती एक एक सुपारी आपल्याला त्या 7 राशींवरती ठेवायच्या। नंतर एकदम समोर मधोमध आपल्याला समोर गव्हाची एक छोटीशी रास करायची, त्यावर देखील एक सुपारी ठेवायची आणि अगदी शेवटी बरोबर पाठीमागे सुद्धा एक गव्हाची रास करायची आणि त्यावर देखील एक सुपारी ठेवायची। अशा मिळून तुम्हाला 9 सुपाऱ्या ठेवायच्या। जी पुढची रास गव्हाची आहे तर ती गणपतीची असते आणि पुढील एक गव्हाची रास आहे त्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत, त्या देखील गव्हाच्या राशी, आणि त्याच्यावरती एक हळकुंड, एक खारीक खोबऱ्याचा तुकडा, एक नाणं असा विडा आपल्याला त्या पानांवरती ठेवायचा आहे आणि पुढे प्रसाद म्हणून आपल्याला खोबरं आणि गूळ हे ठेवायचं आहे। बघा, सर्वप्रथम आपण जी गणपतीची सुपारी आहे तिला पाण्याने स्नान घालायचं, पुसून ठेवा। नंतर इतर सुपाऱ्यांना देखील स्नान घाला आणि नंतर त्या पुसून ठेवून सगळ्यांना हळदी कुंकू, अक्षदा, सर्वांना फुले व्हायची आहेत। पांढरी फुले व्हा आणि गणपतीला लाल फुले व्हा। प्रत्येक सुपाऱ्याला बेलपत्र, आघाडा व्हावा आणि नंतर कहाणी वाचायची आहे। तर बघा, आपण जर ऋषीपंचमीचं व्रत केलं असेल तर आपल्याला ज्या ठिकाणी बैलाच्या पायाचं जे धान्य उगवलेलं असतं ते धान्य आपल्याला ग्रहण करायचं नसतं। म्हणजे बैलाच्या कष्टाने जे धान्य तयार होतं किंवा पिकतं ते धान्य आपण या दिवशी खायचे नसतात आणि मग यामध्ये तुम्ही गाईचं दूध किंवा इतर ऋतुफळे जे असतात ते घेऊ शकता। म्हणजे इतर कुठल्याही प्राण्यांना त्रास देऊन ते अन्न उगवलेलं नसेल अशा ठिकाणचं आपल्याला अन्न हे ग्रहण करायचं असतं। त्याचप्रमाणे परसबागेमध्ये उगवलेली जी वेली असतात, दोडका, काकडी, ज्या काही परसबागेमध्ये असतील तर त्या भाज्या तुम्ही खाऊ शकता किंवा त्यावर उपवास देखील सोडू शकता। काही ठिकाणी ठराविक पालेभाज्या, भोपळा, भेंडी, गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा
म्हणजे वेल वापर करून खास ऋषी पंचमीची भाजी बनवली जाते आणि एकत्रित भाजी बनते. या भाजीला ऋषीची भाजी अशी देखील म्हणतात. तसेच लाल भोपळा, पडवळ, फळभाज्या म्हटलं तर आळू, लाल माठ, आंबाडी या पालेभाज्या पण या भाजीमध्ये मिक्स केल्या जातात. पण आमच्याकडे मात्र या कुठल्याही भाज्या खाल्ल्या जात नाही. आमच्याकडे फक्त दूध घेतलं जातं आणि ते दूध सुद्धा आघाड्याच्या काड्यांवरती गरम केलं जातं आणि या दिवशी फक्त दूधच पिलं जातं आणि मीठ अजिबात या उपासाला खाल्लं जात नाही. ज्यांच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता. ज्या पदार्थावर आपण उपवास सोडणार आहोत त्याचा आपल्याला नैवेद्य इथे अर्पण करायचा आणि त्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा असतो. म्हणजे आपल्याला त्या दिवशी तेच पदार्थ खायचे असतात. एकदा उपवास सोडल्यानंतर आपल्याला डबल पुन्हा काही अन्न खायचं नसतं. तसेच तुम्ही संध्याकाळी उपवास सोडला तरी चालतो. काही ठिकाणी ऋषीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात तर काही ठिकाणी पूजा मांडून झाल्यावर पण सोडतात. तुमच्या इथे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडा. संध्याकाळी सोडला तरी काही अडचण नाही. तर अशी ही साधी सोपी आणि मासिक धर्मामुळे लागणारे जे काही दोष असतात ते सर्व प्रकारचे दोष या ऋषी पंचमीच्या पूजेने दूर होतात आणि त्यामुळे ऋषी पंचमीचे व्रत हे प्रत्येक स्त्रीने करायचं असतं. आता हे व्रत किती दिवस करायचं असतं? आपल्याकडे 3 वर्ष करतात. पण आपल्याला हे मासिक धर्म जोपर्यंत येतो तोपर्यंत हे ऋषी पंचमीचं व्रत केलं जातं. मासिक पाळी बंद झाल्यावरती हे व्रत करू नये असं म्हटलं जातं आणि त्याचं उद्यापन देखील करतात. मात्र मासिक धर्म संपायच्या आधी आपल्याला याचं उद्यापन करता येत नाही आणि हे व्रत मासिक पाळी तुम्हाला असेल तरी सुद्धा हे व्रत करता येतं. म्हणजे मासिक पाळीत पण हे व्रत करू शकता. कारण बऱ्याच वयस्कर महिला हे व्रत आवर्जून करतात आणि तिची रजोनिवृत्ती होईल म्हणजे तिचा मासिक धर्म बंद होईल. त्यावेळेस मासिक धर्म बंद झाल्यानंतरच आपल्याला या व्रताचं उद्यापन एखाद्या गुरुजींना बोलावून गुरुजींच्या मार्फत हे करायचं असतं. अशा प्रकारे साध्या पद्धतीने पूजा करायची आहे. ज्या सुपाऱ्या आहेत त्या इतर पूजेसाठी तुम्ही वापरू शकता. जे तांदूळ गहू आहेत ते पक्ष्यांना खाऊ घाला. अशा प्रकारे पूजेचं उद्यापन हे दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असतं. ऋषी पंचमीच्या कहाणीचा व्हिडिओ मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे, तो नक्की पहा. आरती सुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकत आहे. तसेच तुम्हाला या व्हिडिओमधून काही गोष्टी समजल्या नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला नक्की देईन. तसेच रजस्वला काळामध्ये जे दोष लागतात आपल्याला, ज्या स्त्रियांना विशेष करून लागतात, त्या दोषातून आपल्याला मुक्तता मिळते. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, प्रत्येक स्त्रियांनी आपल्यावर लागलेले रजस्वला धर्माचे जे काही दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत आवर्जून करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.